उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर जाणार। मराठवाड्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। पुण्यामध्ये महायुतीच्या वादाचा दुसरा अंक। मेधा कुलकर्णींच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। शनिवारवाडा इथल्या नमाज पठणावरनं रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक। शुक्रवारचा जुम्म्याचा दिवस असल्या कारणामुळे शनिवारवाड्यात नमाज पठण केलं। 3 मिनिटांच्या नमाजमुळे इतका का त्रास झाला? वारिस पठाण यांचा भाजपला सवाल। हिंदू संघटनांनी हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर चालेल का? शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणावर मंत्री नितेश राणेंची खोचक टीका। पुण्यातल्या शनिवारवाड्यातील नमाज पठण प्रकरणी 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल। खासदार मेधा कुलकर्णींनी केला होता व्हिडिओ ट्विट। मनाई असताना सुद्धा शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा होता आरोप। परभणीमध्ये काँग्रेसचं सरकारच्या विरोधात आंदोलन। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याचा केला निषेध। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणात 28 तारखेपर्यंत स्थगिती। मुंबईतल्या धर्मादाय आयुक्तालयात आज तातडीची सुनावणी। 27 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे पुणे सहाय्यक आयुक्तांना निर्देश। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट। महसूल विभागातल्या 47 अधिकाऱ्यांची झाली बढती। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शासन आदेश जारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलासोबत साजरी केली दिवाळी। INS विक्रांतलाही पंतप्रधानांनी दिली भेट। गुवाहाटीला जाऊन पूजा करणारे नरकासुर। राज्यातली जनता या नरकासुरांचा वध करेल। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।